अखेर 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। लाडक्या बहिणींकरिता एक मोठी खुशखबर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक मोठी घोषणा। नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 17 फेब्रुवारी, वार सोमवार आणि राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। आज या 10 जिल्ह्यांमध्ये आणि ह्या 10 बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। सोबतच मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा योजनेबाबत, पीएम किसान सन्मान योजनेबाबत देखील काही महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत। तेव्हा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे। ज्या महिलांना अजूनपर्यंत गॅसचे पैसे मिळाले नसतील त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा, जेणेकरून एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज ह्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये 8व्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे 10 बँकांमध्ये ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, SBI, येस बँक, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, IDBI बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादी बँकांचा समावेश आहे। आणि ह्यासोबतच ज्या महिलांचे पोस्टाच्या बँकेमध्ये खाते आहे त्यांना देखील योजनेचा हप्ता सर्वप्रथम मिळणार आहे। 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच जमा करण्यात येणार आहेत। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेकरिता केवळ काही ठराविक महिलाच पात्र ठरणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। ते म्हणाले की शेतकाम करणारी महिला, धुणी भांडी करणारी महिला, स्वयंपाक करणारी महिला, गरीब महिला, भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे। ज्या महिलांचं महिन्याचं उत्पन्न हे 20,000 रुपये आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत। ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही अशा महिलांसाठीच ही योजना आहे। आधी अशी चर्चा सुरू होती की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावीत। मात्र नंतर असं लक्षात आलं, ज्या महिलांचा पगार हा 40,000 रुपये आहे, घरी 4 चाकी गाडी आहे अशा महिला देखील ह्या योजनेचा लाभ घेत आहेत। मात्र आता जो लाभ दिला आहे तो परत घेणार नाही। लाभ दिला आहे तो परत घेणार नाही। भाऊबीज, राखी पौर्णिमा भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही। काही महिलांनी नावं मागे घेतली आहेत, तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे। आपण ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही याबाबत त्यांना आधी कल्पना नसेल। मित्रांनो, महायुती सरकारने RTO कडून आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून डाटा मागवला आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांची नावे ह्या डेटाच्या आधारेच अगदी एका क्लिकवरच उघड होणार आहेत। तेव्हा आता महिला स्वतःहूनच असे जाहीर करत आहेत की यापुढे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आहे। पण मित्रांनो, ह्या निकषांपैकी 4 व्हीलरचा जो निकष आहे की लाडक्या बहिणीच्या घरी 4 व्हीलर असता कामा नये, ह्या निकषावर राज्यात सर्वत्र टीका केली जात आहे। 4 व्हीलर घरात असणे याचा अर्थ असे नाही की घर श्रीमंत आहे, घरातील महिलेजवळ भरपूर पैसा आहे असा याचा अर्थ होत नाही, अशी देखील टीका ह्या निकषावर केली जात आहे। तेव्हा मित्रांनो, सरकारतर्फे हा निकष लवकरच रद्द केला जाऊ शकतो। मित्रांनो, ह्या निकषाबाबत तुमचे काय मत आहे? हा निकष रद्द केला जावा का? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।